तेव्हाचा जो एक कॉम्पिटिशन होती, रियालिटी शो होती आणि आत्ताचं ह्याच्यात आता साम्यच नाही आहे काही. आता चॅनल्स खूप झालेत, सोशल मीडिया आहे, असे अनेक फॅक्टर्स आहेत. इतक्या कॉम्पिटिशन्स चालू आहेत. म्हणजे दर 6 महिन्यांनी वेगवेगळ्या चॅनलला वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स चालू आहेत. त्यामुळे कोण कुठे जिंकतंय हे आपल्याला कधी-कधी लक्षात राहत नाही. मग त्याच्यात स्टँड आउट कसं करायचं? तुमच्यात काहीतरी वेगळेपण असेल तर ते स्टँड आउट होईल. बरोबर आहे. तर आपण त्याच्यातलं काय घ्यायचंय हे त्या पार्टिसिपंटनी, त्या स्पर्धकाने ठरवणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आई-वडिलांनी ठरवणं खूप गरजेचं आहे, की आपण इथे का आलोय? ओके. आपण इथे कशासाठी आलोय? जिंकणं-हारणं हा मुद्दाच नाहीये. आज अनेक लोक जे नाही जिंकलेत ते पण आज खूप छान करतायत. हो. सो इट इज नॉट अबाउट विनिंग ऑर लुझिंग. इट्स हाऊ यू टेक इट. तुम्ही त्यातनं काय वेचून पुढे जाताय? तुमचं ध्येय काय?